थाली करो, जल्द से जल्द रसम थाली करो। दौलत खान महाराज का फरमान आया और हम पहुंच गए आलमा लेकर। तुम बड़ी हिम्मत से काम करते हो इस जजीरे पर। दौलत खान महाराज अली स्वतः सोपवलेलं काम असं थोडं जोखमीच असा, पण आता तुम्ही आला आमची चिंता मिटली। जल्द से जल्द रसम खाली करो। गिरग्यानो लागा गावाला चलो। जी अरे मुंबईमध्ये इंग्रजांची खलबत सुरू झाली। त्या इंग्रजांबरोबर सिद्धी पोर्तुगीज बी त्याच्यामध्ये सामील झाले। असं होय? काठेवरती माया कुणालाही न जुमानता गेल्याचा बेटावर गेलेल्या आपल्या लोकांना त्यांनी पकडून ठेवलंय। तू आता नाही तुला पकडलंय। रात्रीची हालचाल करतात आणि खांदेरीवरची रसद पोहोचवतात। फ्रेंड्स, आतापर्यंत भिकार म्हणून हिणावलेल्या मराठा आरमाराने आपली चांगलीच नाकाबंदी केली आहे। भर समुद्रात यांनी आपलं डाव नावाचं जहाज पकडलं। सिद्धी पोर्तुगीज डच आणि आपल्यासारखे इंग्रज असे शूर दर्यावर्गी असून सुद्धा इथं समुद्रावर शिवाजीची सत्ता चालते। शिवाजी चौकरावर जन्मला, आज समुद्राला जन्माला आला असता बॉम्बेचा एक भाग असलेला हेनरी कॅन्टरी बँक कमावून फाईट चलवा शिंग आणि चला हेनरी कॅन्टरीकडे। खंडोजी अरे त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही अशा वल्गना करण्याने इंग्रज ते थांबवून गेले होते। आणि तिकडे थळ बेटावर मराठे त्या इंग्रजांच्या गजबतावर मिळालेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते। सोडून दे
ठरवलं. आणि अखेर तो दिवस उजाडला खानदेरीवर सुलतान ढवा करण्याचा. सुलतान गावानंतर आणि नंतर त्याच्यानंतर आणि कंटिन्यू हा आणि बोलतो Exit times आहे. नाही म्युझिक डायरी आलो आणि आणि ते कंटिन्यू ना आमचं हा, इंग्रज विरुद्ध सिद्ध. अच्छा, लढाई झाली. पोरबंदर नंतर तुमचा कंटिन्यू आहे ओके आणि बऱ्याच झालेल्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. त्याला म्युझिक बोलतो सुलतान गावाने गेला मी सांगतो. येऊ का? ते गंगाराला एका भावाने झालं. आम्ही आलो. खंडोजी, अरे ते इंग्रजांनी सिद्धानं खानदेरीवर एकत्रितपणे हल्ला करण्याचं ठरवलं. आणि अखेर तो दिवस उजाडला खानदेरीवर सुलतान ढवा करण्याचा. खंडोजी, अरे दर्यामध्ये मराठ्याने सिद्धी आणि इंग्रज यांची खडकोर लढाई झाली. आणि त्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. मराठ्याने विजयश्री खेचून आणली. अरे महादेव एकोट एकोट जय मल्हार. एकविराईची एकविराईचा उदो उदो असं म्हणायला गेलं. एकविराईचा उदो उदो. एकविरा भवानीची जय एकविरा भवानी की जय. एकोट जय मल्हार. एकोट एकोट हे लक्षात ठेव शेवटचं. एकोट एकोट जय मल्हार. अरे विजयाचे जयघोष दुमदुमले, भगवे झेंडे फडफडले. या जयघोषाचे पडसाद मुंबई लंडन पर्यंत उमटले. अरे तो इंग्रजांचा वकील दुभाषा नाक मुठीत धरून हात रुमाला बांधून मोरोपंतांसमोर तहाची कलम घेऊन हजर झाला. इथे आता सुरुवात करा तो सिद्धी आहे ना आता या शहरी चाळील साहेबांनी पत्र दिलंय आपल्यासाठी. हे नाही बाळा तू बरोबर चाललाय शेणवी इथं तहाची कलम आहे म्हणजे तुझे टोपीकर खानदेरी नाही का बरोबर? पंत मनात आणतील तर इंग्रज खानदेरी सहज टोपी उडवतील. कर पंत मनात आणतील तर टोपीकर खानदेरी सहज उडवतील. सर उडवा उडवा नाही उडवाच खानदेरी. तसं नव्हे, तसं नव्हतं म्हणायचं मला. काय आहे इंग्रजांना तणच हवा आहे. चाळीस साहेबांनी इथं काहीतरी वेगळं पण नाही तसं नव्हे. काय तरच इंग्रजांना पण काय तुमच्या टोपीकरांची खांदेरी जेर करायची इच्छा दिसते तरी सिद्ध्याची आणि टोपीकरांची आलमार गिरट्या घालतायत खांदेरी भोवती. तसं नव्हे पंत. इंग्रजांना तहच हवा आहे. अहो स्वतः चाळीस साहेबांनी कलम लिहून दिले. हो त्या अँद्री ऑक्सिडंटची उचल मागणी करून त्याला सुरतेला धाडलं आणि चाळीस साहेबाला मुंबईचा अधिकारी बनवलं. सो हे पत्र महाराजांना दाखवतो तेच काय तो योग्य निर्णय घेतील. आणि शेणवी सांगा तुमच्या टोपीकराला कागदी घोडे नाचवून आम्हाला कापीळ ठेवू पाहताय. त्या सिद्ध्याच्या मदतीने खांदेरीवर हल्ला करणार असाल तर सांगून ठेवतो खांदेरीवर खासा मायना भंडारी आहे. तळावर वेंटाची आहे. मुंबईच्या वेशीवर अनाजी पंच आहे. सागरगडावर माझी शुभंती आहे. आणि रायगडावर श्री शिवछत्रपती सातीर हजर आहे. आणि त्यांना साक्षात दर्या भवानी प्रसन्न आहे. ध्यानात ठेवा. नाही म्हणजे काहीतरी करायला जाल आणि मुंबई कायमची गमावून बसा. अहो तसं नव्हे. या दादा जाताना तेवढा घाम पुसून जा. काहीतरी करायला जाल आणि खांदेरी बरोबर मुंबई गमावून बसा. काहीतरी करायला जाल आणि खांदेरी बरोबर मुंबई गमावून बसाल. या नाही ऐकायला गो. जाताना तेवढा घाम पुसून जा. एक्झिट घ्यायची. खंडोजी, अरे या काळामध्ये इंग्रजांनी काही कलम मान्य केली पण काही अमान्य पण केली. ओरला
काही कलम अमान्य पण केली, पण सगळ्यात महत्वाचं इंग्रजी आरमार मुंबईला बोलून खांदेरी मोकळा करण्याचं ठरवलं. आता यापुढे खांदेरीवर मराठ्यांचाच प्रभाव पडणार होता. यापुढे खांदेरीवर श्री शिवछत्रपतींचाच आशीर्वाद राहणार होता. सावळ्या मुंबईच्या नाकावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला बांधला. सुभेदार मायनाथ भंडारी, दौलत खान, इब्राहिम खान, मोरोपंत पिंगळे आणि शेकडो आगरी, कोळी, भंडारी आणि दर्यावर्दी मुसलमानांनी विजयश्री खेचून आणली. दर्या भवानी प्रसन्न झाली. अरे या सर्व शूरवीरांसाठी खास जंगी मिरवणूक काढण्यात आली. या शूरवीरासाठी रायगडावरून खुद्द श्री शिवछत्रपतींचा सांगावा. पत्र चलो छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळे या. एक मिनिट हे बाळ जोड बाकी त्या सगळ्या जंगी मिरवणूक काढली, नंतर सगळे या. अरे सगळे आले होते. मिरवणूक काढण्यात आली. आले त्या शूरवीरांसाठी सगळे रायगडावर या. आणि जे इंग्रज ते मागे उभे राहा, पुढे उभे राहा. या सर्व शूरवीरांसाठी रायगडावरून खास छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगावा पत्र शेवटचं पत्र. कोण उघडतो? तुमच्यासारखी सर्वश्रेष्ठ माणसं जगाला हवी आहेत. बघू का जणू छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांनी त्यांचं ठाम आणि रक्त गळून उभारलेल्या राखलेल्या किल्ल्यांपैकी 12 किल्ल्यांना नुकतंच जागतिक वारसा यादीत सामील केले. ही आपल्या समध्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता वारसा आपल्याला अभिमानाने मिळवायचा आणि जपायचा बी आहे. हा शिवनेरी, हा राजगड, हा प्रतापगड, हा पन्हाळा, हा साल्हेर, हा लोहगड, हा सुवर्णदुर्ग, हा विजयदुर्ग, हा सिंधुदुर्ग, हा जिंजी आणि हा आपला खांदेरी, जिथं घडला इतिहास सोनेरी. मंडळी नक्की या त्या किल्ल्यांना भेटी द्यायला आणि आपला रोमहर्षक इतिहास जगायला आणि पाहायला. होय. त्याचबरोबर या किल्ल्यांना जपा, त्याचं संवर्धन जतन करा, त्याला स्वच्छ ठेवा, तिथं घाण कचरा होणार नाही याची काळजी घ्या. कारण त्यावर आपल्या असंख्य शूरवीर मावळ्यांचं रक्त सांडलंय आणि त्याच्या रक्ताच्या शिंपणांनी ते उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं हे समजा पुणेच झालंय. मंडळी, घडला इतिहास सोनेरी, त्याचं मानाचं पान खांदेरी. जय दर्या भवानी. आलो तुझ्या दारी, घेऊन सारा पसारा. आलो तुझ्या दारी, घेऊन सारा पसारा. करतोय मानाचा मुजरा, करतोय मानाचा मुजरा. आमची दर्या भवानी, आमची दर्या भवानी, आमची दर्या भवानी, आमची दर्या भवानी.
हे अगोदरचं पत्र लावा, महाराजांचं अगोदरचं पत्र लावा, अगोदरचं. आणि हे शेडवी कुठे? ते वाक्य शेडवीचं द्या ना, ह्या काकांना, जोशी काकांना.